जेव्हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन निर्माण झाली तेव्हा हा माणूस आपल्याला खंबीर पद्धतीने रघुनाथ जोगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जोडीला आपल्या जोडीला उभा राहिला आणि याच्या माध्यमातून ही असोसिएशन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जी निर्माण झाली त्याचा पाठीचा कणा हा माणूस आपल्याला बघायला मिळतोय. तोच व्यक्ती आज त्याचा रेकॉर्ड जर पाहिला 18 मॅचेस 6 विकेट्स त्याचे आहेत. सामन्याला झाली सुरुवात. दरम्यान फलंदाजीला नितीन व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पहिली धाव आलेली आहे आणि समोरचा संघ जर आपण पाहिला तर पिंट्यादादा परेड ओम साई 444 म्हटलं की पिंट्यादादा परेड यांचा संघ ओळखला जातो आणि त्यांचा संघ समोर आहे. म्हणजे एका साईडनं उपाध्यक्ष तर एका बाजूनं पाठीचा कणा असलेला विलासदादांचा संघ. या दोन संघांमध्ये झालेलं हे द्वंद्वयुद्ध. एकदा पूर्ण बंधू त्या ठिकाणी दंदू थोडासा चाच पडत होता. बंधू याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करताना आपण जर पाहिलं थोडीशी कमतरता आणि क्लिअरिफिकेशन दिलं जात आहे दोघांनी एकमेकांना की का आम्ही धावलो नाही किंवा का माझ्या हातामध्ये चेंडू आला नाही. तर असं या गोष्टी असतात. दरम्यान एक चेंडू टाकून झालाय आणि धावसंख्या आहे ती 3. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लांब राहिलाय. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत काय घडतंय काय बिघडतंय बघा. थोडंसं आपल्याकडे ही जी सिस्टम आली आहे थर्ड अंपायरची त्याच्याकडे आपण जाऊया आणि चेक करूया की काय झालंय. पंचांनी आपल्याकडं म्हणजे तिसऱ्या अंपायरकडं या ठिकाणी हा निर्णय पोचवला गेलेला आहे. आमचे पंच आहेतच थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतील आणि तो निर्णय या ठिकाणी देतील. क्या बात आहे. सुंदर कॅमेरा वर्क बघा. थोडंसं स्लो मोशन मध्ये डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून इथे इथे बसलाय. इथे पंचांनी अगोदरच सांगितलं होतं आमच्या तडंपारनी की हा फलंदाज बाद आहे. तर चेंडू हवेमध्ये जेव्हा बॅट होती तोपर्यंत यष्ट्यांना लागलेला आहे बघा स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे फलंदाज बाद झालेला आहे. ह्याचा जो फायदा झालाय आता आपण जे 2 कॅमेरे लावतोय त्यानंतर थोडीशी फी वाढवली आपण. ह्या गोष्टी ज्या केल्यात जी सुधारणा केली त्याचा हा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळतोय आणि त्यासाठी खास करून मी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं डीबीएन लाईव्हच्या नेटवर्कला सुद्धा खूप खूप धन्यवाद देईन. त्यांच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी साकार करता आल्या. जरी आपलं ऑफिशियल चॅनल असलं या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं तरीसुद्धा ते ब्रॉडकास्ट करणारी जी कंपनी आहे तो जो ग्रुप आहे ते जो लाईव्ह प्रक्षेपण करणारी जे मुलं आहेत ते आपल्याला डीबीएन लाईव्ह प्रोव्हाइड करतं. त्याबद्दल डीबीएन लाईव्हचे जे ओनर आहेत त्यांचे दोघांचे सुद्धा दोघेजण आहेत मला वाटते त्यांचे दोघांचे सुद्धा खूप खूप आभार. जसे नावं येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दरम्यान विलास लोंढे ऑन साईडला हॅमर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र कुठपर्यंत चेंडू जाईल तर किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. आणि आलाय नितीन याच्या बॅटमधनं आलेला प्रेक्षणीय असा चौकार. काय जबरदस्त फटका होता बघा. भरपूर वेळ हवेमध्ये होता. थोडासा काही इनसाइड बाउंड्री लाईन हा चेंडू पिच झाला. दरम्यान विलास लोंढे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. क्या बात आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलं गेलं आहे. अनुभव हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव विलास लोंढे यांच्याकडे बघायला मिळतोय. त्यांनी लगेच षटकार लागल्याच्या नंतर थोडासा लेंथ जी होती ती पुढे नेली आणि ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाला. जबरदस्त कामगिरी विलास लोंढे यांची. कमबॅक केला गेलाय बघा. एक चौकार लागून सुद्धा 5व्या चेंडूची सुरुवात. अजून एक ब्रिलियंट बॉल. अजून एक यष्ट्यांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. मात्र थोडासा अंतराने मी म्हणेन बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू जो ट्रॅव्हल होतोय तो या ठिकाणी बाउन्स असल्यामुळं जी ही सिमेंटची पिच असल्यामुळं थोडासा बाउन्स मिळतोय. अन्यथा जर मातीची पिच असती तर कदाचित या ठिकाणी हा एक्स्ट्रा बाउन्स जो असता तो मिळाला नसता. आणि मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. अजूनपर्यंत शाबूत आहे फलंदाज मैदानामध्ये. 8 धावांवरती एक गडी बाद झालेला आहे. शॉर्ट पिच बॉल इथे आपण पाहू शकतो काय घडतंय तर षटकाची झाले समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 धावा. ओमसाई 444 नागले संघाची धावसंख्या.
पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरना पुरा सवय तुझी मोडना क्रिकेटचा सोड काम चला थोडीशी आपण विनंती करतोय की त्वरित हालचाल करायची आहे. मला वाटते त्यांच्याकडे आज ऑप्शन आहेत. बंधू आहे, सचिन आहे सचिन लोंढे जो आपण पाहतोय तो सचिन आहे त्यांच्याकडे. आणि सचिन याला आपण जर पाहिलं थोडासा शरीरानं तो मजबूत झाला असला तरी सुद्धा त्याच्या गोलंदाजीवरती फार लक्ष द्यावं लागणार कारण या मैदानावरती त्याचा रेकॉर्ड चांगला आहे सचिन याचं आपण जर पाहिलं तर सचिन नव्यानं फलंदाजीसाठी आलाय. सचिन लोंढे अजून एक सुंदर असा खेळाडू त्याच्या खेळीमध्ये सुंदरता दाखवतोय तो. उंच असा असलेला त्याचा बांधा त्याच्या समोर आहे. दोन फलंदाज ते म्हणजे एका बाजूनं आहे अभिषेक चौधरी दुसऱ्या बाजूनं आहे तो म्हणजे नितीन राऊत आणि दिनेश हा बाद झाला होता. अभिषेक चांगला चेंडू आहे या ठिकाणी थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक त्या ठिकाणी येईल वाईडिश कावकॉर्नरचा जोपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्यात आणि इथे मात्र या 2च धावावरती समाधान मानावं लागेल. थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता नितीन याने. नितीन याला आपण जर पाहिलं तर नितीन राऊत हा जो खेळाडू आहे त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि एक चांगला संघाचा तो कर्णधार संघाचा तो जर आपण जर पाहिलं तर लीड करतो संघाला. अनुभवी खेळाडू आहे. मात्र आज सचिन याच्यासमोर त्याला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला या करंट रन रेटनं तर 35च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 4 षटकांचा हा मॅच. सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. कृष्णा लोंढे याला चेंडू चकवलाय आणि शतरक्षक जो आहे लॉंग ऑफचा त्याच्याकडे चेंडू गेलाय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 धावा. सचिन लोंढे याच्या 2 चेंडूंवरती डबल ह्या 2 डबल बघायला मिळाल्या. मी म्हणेन चांगला पवित्रा घेतलेला अभिषेक याने. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा म्हणजे थेंबे थेंबे तळसाचे अशा पद्धतीनं हा पवित्रा जो आहे नक्कीच चांगल्या पद्धतीने घेतला जातोय. पुन्हा एकदा सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र शरीरापासून लांब खेळायचं होतं चेंडूला. चेंडू पडल्याच्यानंतर थोडासा बाहेर निघाला कारण का आपण जर पाहिलं तर वाईटची नोंद पंचांच्या माध्यमातून आलेली आहे. तर येस फलंदाजाने घेतलाय की अंपायर निर्णय काय आहे. अंपायरचा निर्णय वाईड आहे. अच्छा ओके. तर बॉलरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर लक्षात असू द्या या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू तर चला थोडंसं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. लक्षात असू द्या फेअर डिलिव्हरी. पंचांना विनंती असेल तो निर्णय द्यायचा असतो. विलास लोंढे यांच्याकडे चेंडू गेला. चेंडूला फील्ड करतील आणि फेकतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी 2 धाव पूर्ण झाले. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 14 या धाव संख्येवरती. सचिन याचे 4 चेंडू 1 चेंडू डॉट त्यानंतर सर्व जे चेंडू खेळले त्याच्यावरती डबल 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 अशा धावा घेताना अभिषेक याने चांगलं काम केलंय. अभिषेक चौधरी याने चांगलं काम केलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सचिन लोंढे. चांगला फटका आहे मात्र शतरक्षक तिथे आहे का नाही. शतरक्षक जरी असला तरी सुद्धा लांब होता. याचाच अर्थ 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काय मिळेल का पाहणं गरजेचं आहे. आणि इथे काय घडलंय तर फलंदाज बाद. अभिषेक 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटमला मी नागतो चष्मा हे करतात हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटमला मी नागतो चष्मा बेस नाही दिस चष्मा बेस नाही दिस टप्या चष्मा नाग माझा कसा दिस चष्मा नष्मा नष्मा नाग माझा कसा दिस तर धावसंख्या आपण पाहू शकतो 16 धावा, 2 गडी बाद झालेत. मात्र मी म्हणेन सध्या जो फलंदाज मैदानामध्ये येतोय, जो आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन आपल्या मोबाईल स्क्रीनवरती बघायला मिळतोय, आझाद वळवी नावाचा हा एक भरवशाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आझाद वळवी पिंट्या परेड याचा KCA मध्ये जर आपण पाहिलं तर KCA मध्ये सुद्धा तो चॉईस प्लेअर असतो. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आयकॉन कामगिरी करणारा हा आयकॉन खेळाडू आलाय. शरीरापासून लांब. आता मात्र आपण पाहू शकतो वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून डिक्लेअर केला गेलाय. दरम्यान धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. करंट रन रेट 9.27चं करंट रन रेट आहे. 1.5 म्हणजेच 1 षटक आणि 5 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. धावसंख्या 17. अजून एक वाईट बॉल बघायला मिळतोय. पाहिलं की जो फलंदाज आहे त्याच्याकडे नक्कीच शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि तो सोडतोय सुद्धा चांगलं. जसं आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये जसं चेंडू खेळणं तसं तुम्हाला ते चेंडू खराब चेंडू सोडता सुद्धा यायला हवेत, हे सुद्धा निरीक्षण फार महत्त्वाचं असतं. तर बॅक 2 वाईड आलेत. धावसंख्या 18 धावा. चांगला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं पॅरलल शॉट आणि इट इज 6 रन. काय जबरदस्त फटका आझाद वळवी याच्या बॅटमधनं. षटकार. एक सूचना आहे की क्षेत्ररक्षक जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी धावतोय तेव्हा थोडंसं स्वतःला सुद्धा सांभाळा, कारण साईडला जे आहेत ते बांबू आहेत, नंतर मग बांध आहेत, बांधाच्या खाली कधी कधी उतार असतो आणि ही शेताची जागा आहे, त्यामुळं कधी कधी खास कळगे हे आहेत. तर स्वतःची तब्येत सांभाळून स्वतःचं स्वास्थ्य सांभाळून क्रिकेट खेळा हीच विनंती असेल प्रत्येक क्रिकेटरला. याच मैदानावरती नाही तर प्रत्येक मैदानावरती खेळताना तुम्ही स्वतःची तब्येत स्वतःचं शरीर यष्टीसुद्धा सांभाळणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट आपण जर पाहिलं फक्त विकेंडला खेळतो आहे. क्रिकेट हे विकेंडला खेळणं सध्या तरी प्रोफेशनली नाही आहे, किंवा मग आपण मजा म्हणून खेळतो, एन्जॉय म्हणून खेळतो, एक हाऊस म्हणून खेळतो. तर विनंती असेल स्वतःची तब्येतसुद्धा सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःचं शरीरसुद्धा सांभाळणं गरजेचं आहे. दरम्यान 2 षटकं पूर्ण झालेत. 12च्या सरासरीने धावसंख्या बनवली गेली 24, म्हणजे चांगला स्कोअर बनवला गेला आहे. आणि नव्यानं बॉलिंगला आला आहे जो गोलंदाज हवेमध्ये चेंडू आलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक असता तरी फरक पडला नसता. षटकार आलाय. तर आमचे थोडेसे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांना नावं माहिती नाही आहेत. असो, दरम्यान षटकार आलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ID जे आले रुपेश टोकरे आहे बॉलिंग मार्कवरती. नितीन याचा हा फटका ऑफसाईडच्या दिशेनं. कृष्णा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय चेंडूला. होम साईड 444 नागले पिंट्यादादा परेड यांचा संघ, आणि पिंट्यादादा परेड नेहमी आपल्याला मोलाचं सहकार्य हे करत असतात. त्यांचे जर ते आले असतील तर आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हावं, ही आपल्याला विनंती. ऑन साईडच्या दिशेनं या ठिकाणी चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चेंडूने पुन्हा एकदा वळण घेतलंय, दगा दिलाय क्षेत्ररक्षकाला, जागा बनवलाय, चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. पुरी तुला पाहून झालो दिवाना मनोरला पाहिलं तुला गना पुरी तुला पाहून झालो दिवाना
ग तुझ्यावर पोरी. बघा जो फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आझाद वळवी 2 चेंडू खेळलाय आणि त्याने 2 चेंडूमध्ये 500च्या स्ट्राईक रेटनं 10 धावा त्याने बनवल्यात. रुपेश टोकरे याच्यावरती आक्रमण चढवलंय. आता 3 चेंडूमध्ये त्याने 11 धावा ओतलेल्या आहेत. म्हणजेच आझाद वळवी इन्फॉर्म सध्या तरी बघायला मिळत आहे. रुपेश टू आझाद. रुपेश चाललाय चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं. आझाद याचा हा फटका खेळण्याचा पवित्र मात्र चेंडू डाऊन द लेग आहे. ते वाईटची नोंद आली पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या रूपानं अजून धावफलक पुढे सरकतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 षटकं आणि 3 चेंडू टाकून झाल्यात आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे जबरदस्त वेग धावसंख्येने पकडलेला आहे. बघा थोडासा चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग चेंडू गेला आणि पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाहीये वाईट विषयी. हा चेंडू हवेमध्ये आझाद याच्या माध्यमातून खेळलाय सरळ, मात्र शतरक्षक आहे तिकडे तैनात आणि खेळ खल्लास केलाय आझाद वळवी याचा. झालाय बाद. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने झेल रिप्लाय सहजतेनं बाउंड्री लाईनच्या जवळ एकदम हा झेल पकडला गेलाय. लक्षात असू द्या आजच्या दिवसामध्ये जो संघ सुपर 4मध्ये पोहोचेल त्या संघाच्या फलंदाजाला, लक्षात असू द्या फलंदाजाला फक्त एक टी शर्ट दिलं जाईल लहुमाळी यांच्या माध्यमातून. जो फलंदाज क्वालिफाय करणाऱ्या संघामध्ये उत्कृष्ट असेल. टॉस डिलिव्हरी ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. धावफलक एकनं पुढे सरकला. शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय फेकतोय चांगला थ्रो आहे मात्र 2 धावा घेऊन वस्तू रखू शकत नाहीये. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकलाय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 38 या धावसंख्येवरती. बघा तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिली इनिंग चालू आहे. रुपेश टोकरे नावाचा हा जो गोलंदाज आहे भरपूर महागडा ठरतोय. करंट रन रेट 13चा आहे. म्हणजे चालू जी रन रेट आहे, चालू जे आता रन रेट आहे सध्याचं ते 13.34चं रन रेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे ऑन साईडच्या दिशेनं. चांगला शॉट सिलेक्शन शॉट सिलेक्शन नवीन फलंदाज जो आलाय प्रणय याच्या माध्यमातून. 4 षटकांची ही मॅच. 3 षटकं पूर्ण झालेत. शेवटचं षटक बाकी आहे मात्र धाव संख्या आहे ती 40. 13.33ची सरासरी प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला 54चा आहे. चला जोपर्यंत शतक परिवर्तन होतंय त्यानंतर मी विनंती करेन तोपर्यंत की या ठिकाणी आपण जर आला असाल सन्मान्य श्री पिंट्यादादा परेड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तर आपल्याला आम्ही मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय कारण की त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय. तर मॅच झाल्यानंतर किंवा मग आता आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. तसेच शिलोत्तरचे काही ग्रामस्थ जर असतील त्यानंतर बिबीपाडा संघाचे काही ग्रामस्थ असतील तर आपण या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हावं अशी सुद्धा आपल्याला विनंती केली जातोय. गौरव गौरव बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला नितीन याच्या बॅटमधनं मात्र तिकडे शतरक्षक होता तैनात. सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावरती. नितीन याला मिळालाय हा लकी चौकार. आनंद आनंद
क्या बात आहे, क्या बात आहे. बघा कशा पद्धतीने शतरक्षक पूर्णपणे ब्लाइंड झाला होता त्या ठिकाणी. हवेमध्ये चेंडू आहे, भरपूर वर गेलाय चेंडू. चेंडूच्या खाली कृष्णा लोखंडे आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. असे झेल घेणं कठीण असतं, कारण जो चेंडू वेगाने येत असतो त्या वेगाचा अंदाज घेणं कठीण जात असतं. दरम्यान कृष्णा लोंढे अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी होता, तरी सुद्धा त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात. झेल सोडल्याच्या नंतर धावसंख्येमध्ये भर पडले आणि धावसंख्या झाले ते म्हणजेच 46 धावा धावफलकावरती लागल्या जातात. करंट रन रेट जर आपण पाहिला 13.80चा करंट रन रेट आहे. सामना सुरू आहे. ओमसाईड ट्रिपल पूर नागले संघ बॅटिंग करत असताना. सुपर बॉल, चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्ट केलाय. शतरक्षकाला चेंडूला उचललं, थ्रो केलाय, जाय जबरदस्त. काय जबरदस्त असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शतरक्षकाच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा या कमवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गौरव, राईट आर्म राऊंड द विकेट. अपील झाली होती, मात्र पॉईंटवरनं अपील झाली होती. गोलंदाजाने यष्टीरक्षकाची कुठलीच अपील नव्हती. निर्धाव चेंडूची समाप्ती. या षटकातला मला वाटतं पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय चांगला चेंडू, राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. प्रणय आतापर्यंत 3 चेंडू खेळाय, 4 धावा त्याने बनवल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आता मात्र आपण जर पाहिलं धावसंख्या थोडीशी थांबलेली आहे किंवा मंदावलेली आहे. मी म्हणेन मंदावलेली आहे धावसंख्या. 12.82ची आता करंट रन रेट झालाय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता यॉर्क लेन पद्धतीच्या चेंडूमध्ये प्रयत्नामध्ये असेल हा गोलंदाज, कारण जर आपण पाहिलं थोडासा फुलटॉस पडलाय आणि या चेंडूला काव कॉर्नरच्या दिशेने खेळला होता आणि काव कॉर्नरचा शतरक्षकाला चेंडूला उचललं. तोपर्यंत एकाच धावती समाधान आणि नितीन याने पाहिलंय की हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मी त्या गोलंदाजाला खेळू शकतो म्हणून स्ट्राईक घेणं पसंत केलाय आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या उद्देशानं तो स्ट्राईकवरती येऊन ठेपलाय नितीन. शॉर्ट पिच बॉल, हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. नितीन याच्या बॅटमधनं निघालेला हा खणखणीत असा फिनिशिंग चौकार. धावसंख्या 52, 53 धावांचं लक्ष. थँक्यू. तर चला आपण जाऊया यानंतर लगेच. बघा लेखाजोखाचं ओम साई ट्रिपलपूर नागले संघाचा नितीन राऊत 12 चेंडू नाबाद 25 धावा त्याने बनवल्या. दिनेश बांगड जो आहे रनआउट झाला होता, त्यानंतर अभिषेक चौधरी रनआउट झाला होता आणि अभिषेक याने 8 धावा त्याने बनवल्यात. मात्र आझाद वळवी 3 चेंडूमध्ये इफेक्टिव्ह 10 धावा आणि प्रणय परेड याने नॉट आऊट 4 चेंडूमध्ये 5 धावा त्याने बनवल्या. तर बॉलिंगचा जर आपण विचार केला तर बॉलिंगचं ॲनालिसिस जर पाहायला गेलं या सत्यनारायण स्पोर्ट्स गौराईपाडा संघाचा तर विलास लोंढे 8च्या इकॉनॉमिकनं 8 धावा त्याने दिल्या. मात्र सचिन लोंढे आणि रुपेश टोकरे यांनी दोघांनी 16-16 धावा प्रत्येकी दिल्यात. मात्र गौरव गवारी यांनी फक्त 12 धावा दिल्या, तरीसुद्धा मोठी धावसंख्या या ठिकाणी राखली गेली आणि आता मात्र 52 धावा झाल्यात. 53 धावांचं लक्ष आहे आणि ते या पुढील इनिंगचा पुढील क्रिकेटचा धावतावर्णन पोहोचवण्यासाठी इस मॅच की कहाणी दर्शन डबके की जबाने एक चावी मिळाले, ती सुद्धा दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवतील कशा पद्धतीने आणि कुठल्या गाडीची आहे. थँक्यू सागरमाई सर. बघा इकडे चावी आली आहे, हिरोची आहे, जी न्यू बाईक आहे हिरो न्यू मॉडल, त्याची चावी आहे. किचन नाही आहे त्याला. कोणाची असेल त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपली ओळख पटवून ही चावी घेऊन जायची आहे. या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे उशिराने यूट्यूब वाहिनीवरती जोडले आहेत, DBNवरती जोडले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26चा क्रिकेटचा महासोहळा. या महासोहळ्यातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा मॅच पाहतो आपण पहिल्या इनिंगमधील. पाहतोय 52 धावा झाल्या. 53 धाव्यांचं टार्गेट सेट केलं आहे नागले संघाने आणि ते 53 धावा कशा पद्धतीने चेस करण्यात येतील गावरेपाडा संघाकडून थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि या चालू असलेल्या मॅचमधील लाईव्ह ॲक्शनला पुन्हा एकदा परत येऊया. यस थँक्यू DJ. पण एक समुद्र संगीत ऐकलं. आपले DJ मास्टर आज सकाळ 17 फॉर्म मध्ये आहेत. महेंद्र पवार की पवार आज दाखवत आहेत ते डीजेच्या भूमिकेमध्ये. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. कृष्णा स्ट्राईक वरती आहेत आणि विलास नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील नागा एक्सप्रेस आझाद वळवी. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी जाधव साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. त्यांनी कृपया करून इथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आमच्या VIP डाईज वरती. पहिल्या षटक हाताने आझाद यांना पाहतो आपण. 53 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. ते कशा पद्धतीने चेस केलं जाईल. पहिलं षटक आझाद. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल. पहिलाच बॉल पुश केला आहे. बॉलला सरळ ढकललं आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय शतरक्षक थोडंसं दूर होता. मिड ऑफवरून शतरक्षक धावत गेला आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. एका सिंगल धावेने पाहतोय आपण श्री गणेश होतोय सत्यनारायण स्पोर्ट गावरेपाडे संघाचा एका धावेवरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेऊन कृष्णा यांनी स्ट्राईक रोटेट केले. आता स्ट्राईकमध्ये पाहतोय आपण विलास यांना. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचा फटका प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. बघा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 12 सरासरी जावं लागेल सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामध्ये पाहिलं तर 2 मोठे फटके 14च्या रन रेटने जावं लागेल. 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार बॉल पाहतो आपण. अचूक लाईन वरती चेंडू हाताला पाहतोय पण गोलंदाज आझाद यांना बघा रिप्लेमध्ये सुद्धा पहा थोडीशी फिंगर रोल केली होती. ऑफ कटरचा मारा केला होता. चेंडूने थोडंसं वळण घेतलं होतं पडल्यावर. त्याच कारणाचं पाहिलं तर निर्धाव आलाय. प्रवीणजी जाधव साहेबांना आम्ही विनंती करतोय त्यांनी कृपया करून इकडे येऊन स्थानापन्न व्हायचे आमच्या VIP डाईज वरती. पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. बघा फिल्डर आले होते आणि अप्रतिम झेल
शॉर्ट मिडाऊनवरून आपण पाहतोय शत्रुषक आले होते आणि चांगला झेल आणि संपतो इकडे विलासांचा खेळ. पहिलं विकेट, पहिला हादरा बसतोय विलास लोंढे. आपण पाहतोय डगआउटच्या आश्रयाला फर्स्ट विकेट डाऊन. डोक्याला गजरा घेणं येणं तुला इजो मला पायातलं पैंजण घेणं येणं तुला इजो मला डोक्याला गजरा घेणं येणं तुला पायातलं पैंजण घेणं येणं तुला घेणे इजो तू तुझे जाग्यावर भेटजो मला जाग्यावर भेटजो मला जाग्यावर भेटजो मला थँक्यू डीजे. बघ विकेट आले, विकेट आले. न्यू बॅटर आपण पाहतोय सचिन येतोय स्ट्राईक वरती. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू लँड झाला होता. आमचे ऑफिशियल्स पाहतोय आपण प्रवीणजी सुतार यांचा इशारा आलाय व्हाईटचा. 1 अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतो पण 2 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक चालू आहे. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार. बघा काय चेंडू हाताळतोय, अप्रतिम. गुडलेत म्हणून स्पॉटवरून चेंडू पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला यावेळेस आझाद यांना. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकाचा विचार केला शेवटचा बॉल असेल. यावेळेस उडवलाय, मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे. याचा आपल्याला कळवतील पंच काय घडते. आमचे तिकडे बाउंड्री पंच सुद्धा आहेत, नक्कीच कळवतील काय घडते काय बिघडते. यस तिसऱ्या पंचांकडे हे रेफर केलं गेलंय. यस तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया, काय घडते काय बिघडते. यस षटकार असेल. बघा खूपच डिफिकल्ट डिसिजन होता, परंतु बाउंड्री लाईनला त्यांचा पाय अगोदर स्पर्श झाला होता आणि त्याच टायमाला चेंडू सुद्धा त्यांच्या हातामध्ये आला. त्याच कारणास्तव षटकार आला. या षटकाने धावफलक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 मध्ये जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक चौधरी आणि अभिषेकाचं स्वागत केलंय पहिल्याच बॉल वरती. क्रॉस बॅटर फटका पाहिला आपण ऑन साईडला कृष्णाच्या बॅटमधून. गॅप मध्ये खेळून काढतो पण तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ऑन साईडला. ती सिंगल होती, इकडे 2 धावा इकडे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा, या 2 धाव्यांनी आपण पाहतोय
धावफलक पुढे जाते, 10 वर जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन बोर्ड. बघा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर आपण 8.57 रन रेटने ही धावसंख्या पुढे चालला आहे. आणि रिक्वायर्ड आहे धावसंख्या पाहिलं तर आपण 15च्या सरासरीने जावं लागेल, 15.18च्या सरासरीने जावं लागेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये विचार केला तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस उडवलाय, स्लॉट मध्ये होता बॉलला, परंतु बघा चेंडूने उंची जास्त गाठली होती, लांबी कमी. आणि याच कारणाचं पाहिलं तर फलंदाज कृष्णा बॅक टू डग आउट. बिग विकेट इज गॉन. दिसाला चेन्नई रात्रीला झोप नाही, कशी अदा तुझी पुरी सांग ना. दिसाला चेन्नई रात्रीला झोप नाही, कशी अदा तुझी पुरी सांग ना. तुझ्या मनाची फिलिंग तरी काय, खरं खरं सांग ना. तुझ्या मनातलं कळतच नाही, खरं खरं सांग ना. थँक्यू व्हेरी मच DJ. न्यू बॅटर आपण पाहतोय सूरज लोंढे यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. बघा थोडंसं दबावामध्ये यावेळेस पाहतोय आपण सत्यनारायण स्पोर्ट्स गावरेपाडा संघाला, कारण 53 धावाचा टार्गेट आहे आणि ते 53 धावा चांगल्या पद्धतीने चेस करावं लागतील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा बॅटच्या टोला लागला होता हा चेंडू, बॅटला ब्रश करून गेला होता, परंतु हा झेल घेता आला नाही. एक सिंगल येते, एक चोरटी सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहतो पण 11 वर जाऊन पोचते. पूर्णपणे या मॅचमध्ये ना पकड बसवण्याचं काम या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अभिषेक चौधरी यांनी केले. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहिलं तर गोलंदाजी करताना पाहतोय. अभिषेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. स्ट्राईकला सचिन त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तो सचिन पाहतो आपण स्ट्राईकवरती आल्यात. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू जातोय सरळ डी झोनमध्ये, डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. बघा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे पाहिलं तर गावरेपाडा संघाला, परंतु मोठे फटके यावेळेस पाहिलं तर नागले संघ देत नाहीये. म्हणजे एकही चांगला चेंडू किंवा खराब चेंडू यावेळेस टाकत नाहीये गोलंदाज अभिषेक चौधरी. अभिषेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस मस्टामिंग झालाय, चेंडू बराच काळ हवेत आहे. शत्रक्षक बघा दुरून येतोय, लॉंग ऑफ वरून शत्रक्षक धावत आला आणि चांगला सुंदर झेल आणि फलंदाज सूरज ठरतोय फेल. विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच DJ. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. या दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज अभिषेक यांनी. चांगली गोलंदाजी केलाय, चांगल्या टप्प्यावरती यावेळेस गोलंदाजी करताना पाहतोय. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल केला ऑन साईडला. फिल्डर आहे त्यांना चकवून सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार, 4 धावा. तिसरं षटक हाताळले कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल पाहूया आपण, कारण
तर रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 11.50च्या सरासरी जावं लागेल. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 3 षटकार एका ओव्हरमध्ये खेचावं लागतील. बघा धावा या चेस होऊ शकतात. 12 चेंडूमध्ये 37 धावांचं अजून सुद्धा लक्ष आपण पाहिलं तर आहे आणि 37 धावा नक्कीच होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास यावेळेस बॅट्समनला ठेवावं लागेल. बघा टीम पाहिलं तर संघ पाहिलं तर थोडंसं अडचणीमध्ये आहे. बॅकफूटवरती आहे. संघाला यावेळेस फ्रंटफूटवरती आणण्याचं काम बॅट्समनला करावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. कागदोपत्री किती स्ट्रॉंग असले तरी स्वतःला सिद्ध करणं या खेळपट्टीवरती गरजेचं आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज सज्ज असतील. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पहिलाच बॉल पाहिला तर अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू पाहिलं तर गुंडलेतवरून उसळी घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट आलाय. बघा थोडंसं कानमंत्र दिला जातोय बॅटर सचिनला. थोडी बॅट थोडीशी मला वाटतं चेंज केली आहे. सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. 4 चेंडू फेस केले त्यांनी 7 धावा बनवल्यात वैयक्तिक. यावेळेस पुन्हा एकदा डाव्याच्या उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर 45 इशारा वाईटचा येतोय. एक अवंतर धाव स्कोर बोर्डमध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंतरच्या मध्ये धावफलक पाहतोय पण पुढे सरकते जाऊन पोहोचते 17 वरती. 70 रन्स ऑन बोर्ड. बघा जसे जसे डॉट चेंडू पडतात तसं रिक्वायर्ड रन रेट आहे ना ते थोडं थोडं वाढत जाते. आता 19.64च्या सरासरी जावं लागेल. म्हणजे प्रति षटकामध्ये विचार केला तर 19.5 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता. बघा कट केला यावेळेस पाहतो पण ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः गोलंदाज गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. बघा आता इक्के दुक्के से काम नहीं होगा. छक्के चौके की बरसात करनी पडेगी मॅच जिंकण्यासाठी गावरेपाडा संघाला. मॅच थोडंसं दूर जाताना पाहतोय आपण गावरेपाडा संघापासून. दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो 18 वरती जाऊन लागलेली आहे 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका तर फसलाय पण तो चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यासाठी. बघा फटका तर फसला होता परंतु तो हा बॉल सरळ निघून गेलाय डी झोन मध्ये. नऊ चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पाहिलं तर अजून सुद्धा मॅच ऑन आहे. इथून 3 बॉलवरती पाहिलं तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ऋषिकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली इट फर्निचर होते इकडे डिसमिस. फलंदाज बाद. बघा रिप्लेमध्ये बघा आपण फुलटॉस बॉल होता. तुझी जागा जास्त बनवली होती त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडूच्या रेंजपर्यंत फलंदाज पोहोचले नाही आणि सरळ चेंडूने यष्टांचा वेध घेतला आणि पाहिलं तर विकेट डाऊन होताना पाहतोय. बघा जर फुलटॉस बॉल जर कन्वर्ट केला असता षटकार किंवा चौकारामध्ये परिवर्तित केलं असतं तरी कुठेतरी कमबॅक मानलं गेलं असतं गावरेपाडा संघाकडून. परंतु जर तरला थारा नाही आहे आणि शेवटचा बॉल आता 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा अजून सुद्धा खेळ या षटकातील बाकी आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय संकेत देतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा यावेळेस आफ्टरकट बॉल होता कट केलाय. या बॉलला सरळ पाठवून दिला डिक्लेरेशन झोन मध्ये डी झोन मध्ये एका धावेसाठी. एक सिंगल येते. 7 बॉल 32 ची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. समीकरण थोडंसं अवघड झालं यावेळेस.
सत्यनारायण स्पोर्ट्स गावरेपाटा संघाला. हा शेवटचा बॉल आहे या षटकातील. या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेलच, कारण बघा समीकरण अजूनसुद्धा पूर्ण होण्यासारखं आहे. शेवटच्या बॉलवर समजा षटकार आला तर 6 बॉल 26ची आवश्यकता असेल, परंतु बघा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का या शेवटच्या बॉलवरती? यावेळेस उडवला आहे बॉलला, सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग रिदम. शतरक्षक आहे बघा, साधा सोप्पा झेल होता तिकडे आणि हा झेल धरतीला दान केलंय, म्हणजे जीवनदान मिळालं इकडे फलंदाज सचिन यांना. षटक संपलं तिसरं. 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या बसतो आपण 22 वर जाऊन पोहोचलाय आणि 6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चला यानंतर होणार सामना असेल कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि त्याच्यासमोर यातून जो संघ विजय होईल त्या संघासोबत 2 हात करेल. नाईकपाडा संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे टॉससाठी. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्ससाठी येऊन थांबायचं आहे. सहा बॉल 31ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इथून सुद्धा आपण पाहिलं तर 5 मोठे फटके सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा संघाला मारावे लागतील. बघा सचिन लोंढेकडे आपण पाहिलं तर ताकद आहे. एक षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु आता तसे षटकार आता येणं गरजेचं आहे. 5 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुनील येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल पाहिला तर अप्रतिम चेंडू पाहिला आपण. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज सुनील यांनी. आउटसाइड ऑफ यॉर्करचा मारा आपण पाहिला. पहिलाच बॉल डॉट आलाय आणि पूर्णपणे या मॅचमध्ये पकड बसवले. यावेळेस पाहिलं तर ओम साई 444 नागले या संघाने. यावेळेस ऑफ ट्रॅकर होता. पाहतोय कार्पेटला रोल करत चेंडू जातोय मिडऑन रिजनमध्ये. शत्रक्षक आहे तिकडे मिडविकेट रिजनमध्ये. आपण पाहतोय शत्रक्षक होते तिकडे. 2 धावा घेताना पाहतो आपण. या 2 धावांनी धावफलक पाहतो आपण 24 वर जाऊन पोहोचते. आता समीकरण झालंय 4 बॉल 29ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. थोडंसं अवघड असं समीकरण होऊन बसलेलं आहे. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला. या बॉलला गॅपमध्ये घेऊन गेला शतरक्षक आहे. चांगली फिल्डिंग करताना पाहतोय आपण तिकडे. एक सिंगल. बघा थोडंसं खराब थ्रो होता आणि त्याचा बॅकअप सुद्धा चांगला होता आणि एकच धावती समाधान व्हावं लागते. स्ट्राईक होता पाहतोय आपण. संकेत येतोय. शेवटचा 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर बाकी आहे या षटकातील या इनिंगमधील. या मॅचवरती पूर्णपणे पकड पाहिले तर ओमसाई 444 नागले या संघाने बसवली आहे. यावेळेस पुन्हा एकदा गुल्डनवरून चेंडू पिच झाला आणि सरळ यष्टीच्या हातामध्ये गेलाय. डॉट आलाय. बघा धावसंख्येचा पाठलाग जर प्रत्येक षटकामध्ये 1 किंवा 2 षटकार जर आले असते आणि सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला असता तर नक्कीच धावसंख्या चेस करण्यात आल्या असत्या. यावेळेस पाहतो तर शेवटच्या क्षणी हा चौकार आलाय. उशिरा नाही आलाय पण हा चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक पाहतो पण 29 वर जाऊन पोहोचते. 1 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. अशक्य असं समीकरण होऊन बसलंय आता. यावेळेस पाहिलं तर संकेतांच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहिला इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून. या बॉलला सरळ 4 धावांसाठी पाठवून दिलंय. शेवटचा बॉल 24 धावांची आवश्यकता आणि शेवटचा बॉल आपण पाहिला तर थोडेसे फिंगर रोल केली होती आणि सामना जिंकलाय तो ओमसाई
444 नागले ए या संघाने हाडला का सत्यनारायण स्पोर्ट्स गावरेपाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ खेळा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच ओम साई 444 नागले ए या संघाला. चला नागले संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. नागले संघाच्या कर्णधार टॉससाठी यायचं आहे. आणि या मॅचचा मानकरी मिस्टर नितीन राऊत. 12 चेंडूमध्ये 25 धावांची एक धुवाधार आतिषबाज खेळी केली. तोच आहे नितीन राऊत मॅन ऑफ द मॅच. नितीन तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि नागरी संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. टॉस केला जाईल आणि त्यानंतर लगेच एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो पत्र एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये परत येऊया. यस थँक्यू डीजे. 2 मिनटं. विलाजी लोंढे साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी सुद्धा इथे येऊन आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे अशी आयोजकांची विनंती आहे. तर टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये जोडले जातील आमचे सर सागरजी माळी सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.